नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024मध्ये झालेली या ठिकाणी प्रथम भाषा आणि गणित पेपर क्रमांक 1 मधील गणिताचा 100 गुणांचा भाग अतिशय सोप्या पद्धतीच्या वापराने आपण पाहणार आहोत. येणाऱ्या परीक्षेला निश्चितच या प्रश्नांचा फायदा होणार आहे. त्या पद्धतीचे प्रश्न जरूर असतील, आकडे बदललेले असतील, म्हणून या ठिकाणी पूर्णपणे काळजीपूर्वक या प्रश्नांच्या उत्तराचे अवलोकन करण्यात यावे. प्रश्न पहिला आहे म्हणजे 26वा. 26 ते 75 असे 50 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुण. 4b - 2a अधिक 5 - 3b - 9 अधिक 5a - 4 अधिक 3b - 2a बरोबर किती? या ठिकाणी ए पाहूया. -2a आहे. 5a मधून 2a गेले 3a. 3a - 2a 1a. त्यानंतर बी पाहूया. 4b - 3b 1b. 1b अधिक 3b 4b अधिक 4b. त्यानंतर स्थिर पद पाहूया. अधिक 5 - 9 - 4 - 4 - 4 - 8. त्यामुळं ए अधिक 4b - 8 अचूक पर्याय नंबर 2. दुसरा 27वा प्रश्न आहे. तसा तसे 5 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती रुपये फरक असेल? या ठिकाणी फरकाचं खास सूत्र आहे फरक बरोबर 2 वर्षासाठी असल्यामुळं फरक बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100 गुणिले 100. म्हणून या ठिकाणी फरक बरोबर मुद्दल 5,000 रुपये आहे, गुणिले दर 2 वेळा 2 वर्षासाठी 5 गुणिले 5, छेदस्थानी 100 गुणिले 100. या ठिकाणी 1 2 3 शून्य गेलेले आहेत. 100 वरचे इथल्या 2 आणि या 100 वरचे 1 म्हणजे वरती 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि खाली 10 राहिले. 5 1 5 5 2 10. 5 5 25 छेद 2 म्हणजे 12.5. 12.5 हा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामधला फरक आहे. ओके, अत्यंत सोप्या पद्धतीचा वापर केल्या सूत्राचा. पुढचा प्रश्न. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7 मीटर आहे, तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी किती? वर्तुळात सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजेच या ठिकाणी तिची त्रिज्या 3.5 मीटर असणार आहे. आता ह्या व्यासाला समजा ए बी ही जीवा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे आणि ए बी ही सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यासापासून तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर 2.1 मीटर अंतरावर हे अंतर 2.1 मीटर अंतरावरती सी डी ही समांतर जीवा आहे. सी डी ही समांतर जीवा, त्या जीवेची लांबी विचारलेली आहे. आपण या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ आणि सी जोडला तर वर्तुळ केंद्रातून सी डी या जीवेवर टाकलेला लंब ओ एम असेल, तर ओ एम सी या काटकोन त्रिकोणामध्ये त्रिज्या 7 ची निमपट 3.5. त्यामुळं या काटकोन त्रिकोण ओ एम सीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार 3.5 चा वर्ग 12.25 आणि 2.1 चा वर्ग म्हणजे 21 चा वर्ग 441 म्हणजे 4.41. यांची वजाबाकी केली म्हणजे कर्ण दिला आहे. 3.5 म्हणजे कर्ण आहे. कर्णाच्या वर्गातून दिल्या बाजूचा वर्ग वजा करायचा. 5 मधून 1 गेला 4, 12 मधून 4 गेले या ठिकाणी उरले 8. ह्याच्या दिला 12 मधून 5 गेले उरले 7. 7.84चं वर्गमूळ 2.8 म्हणजे या ठिकाणी सी एम 2.8 आणि त्याच्या दुप्पट 28ची दुप्पट 56 5.6. अचूक पर्याय नंबर 2. ओके, एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7 मीटर असेल, तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी 5.6 मीटर. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे. जर 16चा तिसरा बरोबर वर्गमुळात 4चा के वजा 5 तर के ची किंमत काढा. पर्याय आहे त्या ठिकाणी पाहूया. 16 म्हणजे 4चा वर्ग, दोन्ही बाजूला
4च्या पायात रूपांतरित करायचं. 4चा वर्ग 16, त्याचा घन आहेच. बरोबर या ठिकाणी 4चा k वजा 5. घाताचा घात घाताचा गुणाकार 4चा 3 गुणिले 6 बरोबर या ठिकाणी 4चा k वजा 5. आता दोन्ही बाजूचा वर्ग केला तर या ठिकाणी वर्गमुळात चिन्ह उजवीकडचे निघून जाते. 4चा 6वा घात त्याचा वर्ग आणि 4चा k वजा 5. ओके. घाताचा घात पुन्हा येतं. 6 दुनी 12, 4चा 12 बरोबर 4चा k वजा 5. इथं समानता संबंध आहे, दोन्ही बाजूचा पाया समान आहे, त्यामुळं 12ची बरोबरी 12 हा घात k वजा 5 बरोबर दाखवायचा. वजा 5 उजवीकडून डावीकडे आले. 12 अधिक 5 बरोबर k आणि म्हणून k बरोबर 17. अचूक पर्याय चौथा 17. सोबतच्या आकृतीत चौकोन EFGH या समभुज चौकोनाचा कर्ण 28 असून त्याचे सर्व शिरोबिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. यावरून रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर 1, 2, 3, 4 या 4 समान भागांचं जे आहे त्यांचं क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यातल्या एका भागाचं पाहिजे म्हटल्यानंतर त्याला भागिले 4 करायचं. प्रथमतः वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग. या ठिकाणी पायची किंमत 22/7. r कर्ण 28 आहे. हा कर्ण 28 म्हणजे व्यास 28 आहे. ओके. त्याची त्रिज्या 14 पाय r वर्ग. 14 22/7 गुणिले 14 गुणिले 14. 7ने या ठिकाणी एका 14ला भागलं. 7 1 7 दुने 14. 14 दुनी 28 गुणिले 22 616. 28 गुणिले 22 616 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. त्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र आहे कर्ण भागिले वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ कर्ण भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्ग. कर्ण आहे 28 आणि मग 28 गुणिले 28 कर्ण वर्ग छेद वर्गमुळात 2चा वर्ग 2. 28 गुणिले 28 भागिले 2 खालच्या 2 एका 28ला भागले की 14 येते. 14 गुणिले 28 या ठिकाणी 14 8 12 दर्शला 2 हातचे आले 11. 14 दुने 28 आणि 11 39 म्हणजे 616 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ. 392 हे चौरसाचं क्षेत्रफळ. यांची वजाबाकी 224 येते. 224 म्हणजे 1 2 3 4 या 4 भागांचं जे बाहेर आहेत ते चौरसाच्या बाहेर आणि रंगवलेला भाग त्याचा चौथा आहे म्हणून 224ला भागिले 4. 4 25 उरले 2 4 सकट 24. 56 चौरस मीटर अचूक पर्याय पहिला. खाली टिंबटिंबचे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबीची निवड करा. या ठिकाणी काटकोन चौकोन म्हणजे आयत. आयताचे कर्ण एकरूप असतात पण परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत. चौरसाचे कर्ण या ठिकाणी काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण सुद्धा या ठिकाणी काटकोनात दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात दुभागत नाहीत. पतंगाकृती या पतंगाकृतीचा मोठा कर्ण लहान कर्णाला दुभागतो. केवळ आणि केवळ बी आणि सी या दोनच चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आकृत्याकडून जरूर पहा. हा चौरस आहे. या चौरसाचे कर्ण काटकोनात दुभागतात. समभुज चौकोन या ठिकाणी समभुज चौकोन सुद्धा चारी बाजू समान असणारा काटकोनच होतो दोन कर्णामध्ये. त्यामुळे फक्त बी आणि सी अचूक पर्याय नंबर 2. सोबतच्या एक्स आणि वाय या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानाचे 2 पर्याय निवडायचे. बिंदू एफ बी आणि सी. बिंदू एफ बी आणि सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. एक्स या एकाच प्रतलात एफ बी आणि सी बिंदू आहेत. या ठिकाणी हे विधान चूक आहे. त्यानंतर दोन्ही प्रतले छेदतात तेथे रेषा तयार होते.
एक्स आणि वाय ही दोन प्रतली इथं छेदतात, ही रेषा तयार झालेली आहे. हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बिंदू ए जी ई हे वाय या एकाच प्रतलात आहेत, एकाच प्रतलातील आणि नैक रेषा आहेत. बरोबर. आणि दोन्ही प्रतले परस्परांना समांतर आहेत नाहीत, ही छेदतात परस्परांना, समांतर नाहीत. म्हणजे दुसरा आणि तिसरा हे दोन पर्याय करेक्ट आहेत. पुढचा प्रश्न, 8% सूट जाहीर झाल्यामुळे स्पंदनने प्रत्येकी 3,750 रुपये किमतीच्या 2 वस्तू खरेदी केल्या, तर त्याने विक्रेत्याला किती रुपये दिले? या ठिकाणी 3,750 रुपयाची एक वस्तू, 2 वस्तूंचं त्याला गुणिले 2 म्हणजे 7,500. 7,500ची 8% सूट, ह्या 2 शून्य गेल्या 100वरच्या आणि 75वरच्या, 7,500वरच्या 8 गुणिले 75 600. त्यामुळं 7,500 रुपयामध्ये 600 रुपयाची सूट, म्हणजे त्या विक्रेत्याला 6,900 रुपये द्यावे लागतील. अचूक पर्याय नंबर 3. सोबतच्या आकृतीत त्रिकोण EFG या त्रिकोणामध्ये H हा FGचा मध्यबिंदू आहे. कोण EFH हा 45 अंश आहे. EF आणि EG 10√2 आहे. तर EHची किंमत काढायची. EH हा जो EHG मध्यक आहे, तिचं माप काढायचं आहे, तिची लांबी काढायची आहे. आपल्याला माहिती आहे एकरूप भुजासमोरचे कोण एकरूप असतात. त्रिकोण EFG मध्ये EF आणि EG बाजू एकरूप आहेत. या ठिकाणी EG समोरचा कोण 45 असेल तर EF समोरचा हा सुद्धा 45 आहे. ओके. या ठिकाणी EHF हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत. 45, 45, 90 मापाचं. आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण एकरूप बाजूंच्या वर्गमुळात 2 पट असतो. एकरूप बाजू गुणिले वर्गमुळात 2. आता कर्ण 10√2 आहे. एकरूप बाजू काढायचे, एकरूप बाजू आणि गुणिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 दोन्ही बाजूचं गेल्यामुळं एकरूप बाजू 10 आली. ही 10 आली. ओके. EH बरोबर 10. अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. गुणवत्ता वाढीसाठी सर्वांचाच प्रयत्न करूया. धन्यवाद मित्रांनो. या पुढील प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत.